बोर्डवर एकदा समजून घ्या. यस, आपण या ठिकाणी काय केलं, व्हेरी फर्स्ट व्हॉट वी हॅव टेकन हिअर वी कॅन से द सेल. बरोबर, एक सेल घेतली आपण आणि या सेल मध्ये न्यूक्लियस होता आणि न्यूक्लियस मध्ये या ठिकाणी काय होता प्रेझेंट, आपला डीएनए होता. तर आपण या ठिकाणी या सेलला ब्रेक केलं. सेलला ब्रेक केल्यानंतर याच्यातून या ठिकाणी डीएनए आयसोलेट केला. सो व्हॉट वी हॅव डन, वी हॅव आयसोलेटेड द डीएनए. नंतर आपण या ठिकाणी रेस्ट्रिक्शन एंडो न्यूक्लियस वापरला आणि याचे या ठिकाणी काय केलंय, खूप सारे या ठिकाणी काय केले, फ्रॅगमेंट केले. आणि या ठिकाणी पर्टिक्युलर फ्रॅगमेंट पण असं सिलेक्ट केला ज्याच्यामध्ये काय होतं या ठिकाणी, यस हिअर वी कॅन से व्हॉट दॅट इज डिझायर्ड जीन. हा आपण या ठिकाणी सिलेक्ट केला. बरोबर, क्लिअर. सायमल्टेनियसली आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, वी हॅव टेकन द बॅक्टेरिया. बरोबर, त्याच्यामधला या ठिकाणी जो वेक्टर होता, दिस इज द प्लाझमिड, वी हॅव सिलेक्टेड दॅट प्लाझमिड. या प्लाझमिडला आपण सिलेक्ट केलं. याच्यावर पण सेम या ठिकाणी रेस्ट्रिक्शन एंडो न्यूक्लियस वापरला, जो की आपण पहिल्या स्टेप मध्ये वापरला होता. तोच रेस्ट्रिक्शन एंडो न्यूक्लियस वापरला, त्याला या ठिकाणी ब्रेक केलं. आणि नंतर आता हा जो आपला या ठिकाणी प्लाझमिड होता, व्हॉट एव्हर हिअर वी कॅन से द प्लाझमिड इज देअर. या प्लाझमिड मध्ये आपण काय केलं या ठिकाणी, की जो आपला फॉरेन डीएनए होता, फॉरेन जीन होता, सो वी हॅव इंट्रोड्यूस दॅट जीन. आता एवढं झाल्यानंतर आपण काय केलं, की हा जो आपला आरडीएनए भेटलेला आहे आपल्याला, या आरडीएनए ला आपण एका कुठे टाकलं, हॉस्ट मध्ये. सो व्हॉट एव्हर द बॅक्टेरिया आहे ना, जो आपल्या या ठिकाणी बॅक्टेरिया होता, या बॅक्टेरियामध्ये आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस केला है ना, व्हॉट एव्हर द पर्टिक्युलर हिअर वी कॅन से आपला जो रिकॉम्बिनंट डीएनए होता, तर त्या रिकॉम्बिनंट डीएनए ला आपण या ठिकाणी हॉस्ट सेल मध्ये इंट्रोड्यूस केलं. तर इथपर्यंत या ठिकाणी 3 स्टेप मध्ये आपण अंडरस्टँड केलं. आठवतंय? आता पुढे बायोटेक्नॉलॉजीचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट तर ऑलरेडी आपण या ठिकाणी फिनिश केलाय. पण पुढच्या स्टेप कोणत्या कोणत्या अजून या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीच्या स्टेप कम्प्लीट झाल्यात का आपल्या? नाही, अजून 4 स्टेप बाकी आहे. सो फायनली द रिकॉम्बिनंट डीएनए इज नाउ इंट्रोड्यूस्ड इनटू द ट्रान्सफर, बरोबर, और दॅट इज ट्रान्सफर फॉर एक्सप्रेशन इनटू द कम्पिटंट होस्ट ऑफ द सुटेबल क्लोनिंग ऑर्गॅनिझम विच इज युजली अ बॅक्टेरिया. तर आपण या ठिकाणी जो आपला आरडीएनए होता, रिकॉम्बिनंट डीएनए होता, हा रिकॉम्बिनंट डीएनए कुठे टाकला आपण या ठिकाणी, येस वी हॅव इंट्रोड्यूस इनटू दी हॉस्ट सेल है ना. आपण त्याला या ठिकाणी हॉस्ट सेल मध्ये टाकलं. का बरं? कारण आता तो काय करेल या ठिकाणी, एक्सप्रेस करेल. एक्सप्रेस करेल म्हणजे काय करेल नेमकं, व्हॉट इट गोइंग टू डू, एक्सप्रेस करेल म्हणजे इट गोइंग टू डू हिअर वी कॅन से प्रोटीन सिंथेसिस. बरोबर, तो काय करणार आहे या ठिकाणी, प्रोटीन सिंथेसिस करेल. एक्सप्रेस करेल म्हणजे, तर तो एक्सप्रेस करण्यासाठी, त्याने प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी आपण त्याला या ठिकाणी इंट्रोड्यूस केलंय. कुठे इंट्रोड्यूस केलंय? हॉस्ट सेल मध्ये. आता हॉस्ट सेल मध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर काय होईल पुढे बघा. बरोबर, पुढच्या स्टेप्स काय काय आता. So now host cell takes up the naked rDNA by process of transformation. या प्रोसेसला आपण या ठिकाणी इम्पॉर्टंट नाव दिलं. यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन. याला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं. and incorporates into own a chromosomal DNA which is finally expressed at rate control by the passenger DNA. तर आपण या ठिकाणी आहे ना ट्रान्सफॉर्मेशन केलं आणि मग आता हा काय करेल, की हा जो आरडीएनए हा क्रोमोझोमल डीएनए मध्ये एंटर करेल. क्रोमोझोमल डीएनए मध्ये एंटर केल्यानंतर तो फायनली एक्सप्रेस करावा लागेल ना, त्याच्यासाठीच तर आपण एवढं करतोय. बरोबर, तो कॅरेक्टर तयार करेल, प्रोटीन सिंथेसिस करेल. सर तो आता एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए मधून कुठे जाईल, मेन डीएनए मध्ये. आणि मेन डीएनए मध्ये गेल्यानंतर तो काय करेल, या ठिकाणी एक्सप्रेस करेल. द ट्रान्सफर ऑफ आरडीएनए इनटू बॅक्टेरियल सेल इज असिस्टेड बाय दी कॅल्शियम आयन, डायव्हॅलंट कॅल्शियम आयन. दॅट इज इम्पॉर्टंट. आपल्याला या प्रोसेस करण्यासाठी एक आयन्स लागतील. कोणते आयन्स लागतील? कॅल्शियम आयन लागतील. द क्लोनिंग ऑर्गॅनिझम यूज in plant biotechnology are E. coli and then Agarobacterium tumefaciens. बरोबर, तर हॉस्ट म्हणून आपण या ठिकाणी कोण युज करू शकतो, एकतरी ई कोलायचा बॅक्टेरिया युज करू शकतो किंवा दुसरा बॅक्टेरिया अगॅरोबॅक्टेरियम तुमेफॅसियन्स. मी काल तुम्हाला विचारलं होतं. नंदिनी म्हणते सर आवाज येत नाहीये. लेट मी चेक. हॅलो, इट इज क्लिअर नंदिनी. So you have to connect properly. I think you have not connected properly. So it will become clear to you. सर आपण या ठिकाणी मी तुम्हाला विचारलं होतं कोणता डिसीज या ठिकाणी कॉज करतो अॅगरोबॅक्टेरियम तुमेफॅसियन्स. तुम्ही काल मला नाव सांगितलं होतं त्या डिसीजचं. इट इज गॉल ब्लॅडर है ना, गॉल, crown gall. Yes, Vaishnav is correct. So it is here we can say crown gall is the disease which is get produced by this particular, here we can say what, that is Agarobacterium tumefaciens, crown gall. The host competent cell which has the taken up rDNA is now called as what, that is transform cell है ना. आता आपण या ठिकाणी या सेलला काय म्हणणार आहे, ट्रान्सफॉर्म सेल म्हणणार आहे, कारण त्यांच्यामध्ये कोणता डीएनए आलेला, हॉस्ट डीएनए आलेला आहे. बरोबर, या ठिकाणी कोणता रिकॉम्बिनंट डीएनए आलेला आहे. फॉरेन डीएनए कॅन ऑल्सो बी ट्रान्सफर्ड डायरेक्टली इनटू द नेकेड सेल or protoplast of the competent host cell without using vector.
येस, तर आपण या ठिकाणी म्हणतोय की जो फॉरेन डीएनए आहे तो आपण या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो डायरेक्टली, बरोबर. नेकेड सेल मध्ये ट्रान्सफर करू शकतो किंवा प्रोटोप्लास्ट मध्ये टाकू शकतो किंवा होस्ट मध्ये टाकू शकतो, है ना, विदाउट युझिंग वेक्टर, वेक्टर न वापरता. आणि जेव्हा आपण या ठिकाणी वेक्टर वापरत नाही तेव्हा आपण त्या टेक्नॉलॉजीला एक वेगळे नाव म्हणतो आपण. भरपूर टेक्नॉलॉजी आहे, कोणत्या कोणत्या टेक्निक, दिस इज डन बाय युझिंग टेक्निक लाईक इलेक्ट्रोपोरेशन, बरोबर, मायक्रो इंजेक्शन, असे त्याचे नाव आहेत. इलेक्ट्रोपोरेक्शन आहे, मायक्रो इंजेक्शन आहे, किंवा आपण त्या ठिकाणी म्हणतो लायपोफेक्शन आहे ना, लायपोफेक्शन करू, किंवा शॉर्ट गन मेथड आहे ना, किंवा अजून या ठिकाणी आपण म्हणू यस अल्ट्रासोनिफिकेशन आहे ना, अल्ट्रासोनिफिकेशन आहे, किंवा बायोलिस्टिक मेथड आहे. तर अशा वेगवेगळ्या मेथड वापरून या ठिकाणी डायरेक्टली, बरोबर आहे ना, या ठिकाणी आपला जो डीएनए आहे, बरोबर, पॅसेंजर डीएनए तो डायरेक्टली हॉस्टमध्ये टाकू शकतो. बट इन प्लांट बायोटेक्नॉलॉजी है ना, आपण या ठिकाणी जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन करेल आपल्याला पुढे काय करायचंय, प्लांट मध्ये तो ट्रान्सफर करायचा आहे ना. तर या ठिकाणी यस, वेन वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस दॅट पर्टिक्युलर जीन इन टू द प्लांट बायोटेक्नॉलॉजी मध्ये, तर आपल्याला या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल, अँड दॅट इज थ्रू टीआय प्लाझमिड. कुठून करावं लागेल, टीआय प्लाझमिड. टीआय प्लाझमिड म्हणजे ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड ऑफ अगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफेशियन. सो जो अगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफेशियन असेल बॅक्टेरिया है ना, त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी टाकावं लागेल विथ द हेल्प ऑफ हॉस्ट, अँड दॅट इज द हिअर वी कॅन से व्हॉट दॅट इज द प्रोसेस. ही या ठिकाणी काय प्रोसेस, क्लिअर, बरोबर है ना. काही जण लेट जॉईन करतायत, टाइमावर जॉईन करत चला, बरोबर. कमलेश पाटीलने अजून रोल नंबर टाकलेला नाहीये. नंदिनी मावळे, यू हॅव डोंट पुट अप युअर रोल नंबर, वाय आय डोंट नो. रोल नंबर टाकत चला, अदरवाइज आय विल रिमूव्ह यू. तर आपण या ठिकाणी बघतोय सिलेक्शन ऑफ दी ट्रान्सफॉर्म हॉस्ट सेल, नंबर 4 स्टेप आहे. आता इथून पुढे आपण या ठिकाणी लक्ष देणार आहे आजच्या लेक्चर मध्ये. व्यवस्थित अंडरस्टँड करा, एवढं झालं होतं प्रिव्हियस लेक्चर मध्ये. सो सिलेक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्म हॉस्ट सेल. आता या ठिकाणी जो ट्रान्सफॉर्म हॉस्ट सेल आहे, ट्राय टू अंडरस्टँड, ट्रान्सफॉर्म हॉस्ट सेलचं आपल्याला सिलेक्शन करावं लागणार आहे ना. आपण या ठिकाणी यस बॅक्टेरिया घेतला होता, इकोलाय बॅक्टेरिया घेतला होता, आणि त्याच्यामध्ये आपला आरडीएनए टाकला होता. पण ट्राय टू अंडरस्टँड, वेन वी आर गोइंग टू टेक हिअर वी कॅन से पेट्री डिश, बरोबर. जेव्हा आपण या ठिकाणी पेट्री डिश घेतो आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट मीडियम घेतो, तर तेव्हा या ठिकाणी काय आहे, बरोबर, इथे या ठिकाणी खूप सारे काय असतील या ठिकाणी, तर आपण म्हणतो यस हिअर वी कॅन से व्हॉट दॅट इज दी इकोलाय बॅक्टेरिया. इकोलाय बॅक्टेरिया असेल तर याच्यामध्ये काही ट्रान्सफॉर्म आपण त्याच्यामध्ये झालेले इकोलाय आहे किंवा नॉन ट्रान्सफॉर्म आहे, बरोबर. तर आपल्याला त्यांच्यापैकी या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. कोणाला सिलेक्ट करायचं, ज्याच्यामध्ये आरडीएनए टाकलाय आपण, बरोबर, ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालंय, बरोबर. सो असेच या ठिकाणी इकोलाय आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, कारण त्याच्यामध्ये आपण जीन ऑफ इंटरेस्ट टाकलाय, डिझायर्ड जीन टाकलाय. सो वी हॅव टू सिलेक्ट दॅम, है ना. आपल्याला त्यांना या ठिकाणी काय करायचंय, सिलेक्ट करायचंय. ओके, दिस इज द थिंग इज दॅट. निलेश का बरं कॅमेरा ऑन करतोय. The transformation process generate a mixed population of transform, that is recombinant, and then non-transform, that is non-recombinant host cells are there, है ना. तर या प्रोसेस मध्ये काय होऊन जातं या ठिकाणी की मिक्स पॉप्युलेशन तयार होते, आणि मिक्स पॉप्युलेशन झाल्यानंतर आपल्याला फक्त त्यांना सिलेक्ट करायचंय जे रिकॉम्बिनंट आहे, आणि जे नॉन रिकॉम्बिनंट आहे, नॉन ट्रान्सफॉर्म आहे, त्यांना या ठिकाणी डिस्कार्ड करायचं. दॅट वी हॅव टू डू. सो हाऊ वी आर गोइंग टू डू इट, फॉर आयसोलेशन ऑफ रिकॉम्बिनंट सेल from non-recombinant cell, marker gene of plasmid vector is employed. तर आता इथे या ठिकाणी इम्पॉर्टंट रोल आहे, या ठिकाणी महत्वाचा रोल आहे कोणत्या जीनचा, नाव हिअर इट इज स्टेप नंबर 4 मध्ये मार्कर जीनचा रोल आहे. सो मार्कर जीन या ठिकाणी म्हणून आपल्याला टाकावं लागतो मार्कर जीन, बरोबर. कारण आपल्याला या ठिकाणी स्टेप नंबर 4 मध्ये सिलेक्शन करायचं आहे हॉस्ट सेलचं, अशा हॉस्ट सेलचं सिलेक्शन करायचं आहे, बरोबर, की ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे ना. सो फॉर आयसोलेशन ऑफ रिकॉम्बिनंट सेल फ्रॉम नॉन रिकॉम्बिनंट सेल, मार्कर जीन ऑफ प्लाझ्मिड वेक्टर इज एम्प्लॉयड. आपण एक्झाम्पल घेऊ, फॉर एक्झाम्पल पीबीआर 322. सो पी म्हणजे प्लाझ्मिड, बी म्हणजे बॉलिव्हर, आर म्हणजे रॉड्रिगेज, हे सायंटिस्टचे नाव आहेत, त्यांच्या नावावरून या ठिकाणी त्याला पीबीआर म्हणतो आपण. 322 द प्लाझ्मिड वेक्टर कंटेंट डिफरंट मार्कर जीन. आता पीबीआर 322 मध्ये जो वेक्टर आहे त्याच्यामध्ये मार्कर जीन आहे. कोणता मार्कर जीन आहे, अँपिसिलिन वेक्टर रेजिस्टन्स जीन किंवा टेट्रासायक्लिन रेजिस्टन्स जीन. हे दोन्ही अँटीबायोटिक आहे. अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन आहे. अँपिसिलिनला तो या ठिकाणी किल होत नाही, टेट्रासायक्लिनला तो या ठिकाणी किल होत नाही, है ना. तर अशा प्रकारचे या ठिकाणी रेजिस्टन्स जीन आपण या ठिकाणी युज केलंय, बरोबर. वेन PST1 RE इज यूज, बरोबर. तर हे आता या ठिकाणी काय झालं, PST1 हा जीन आहे आणि याला ब्रेक करणारा या ठिकाणी रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे, म्हणून त्याला आपण नाव देतो PST1 RE इज यूज. इट नॉक्स आउट द अँपिसिलिन रेजिस्टन्स जीन फ्रॉम द प्लाझ्मिड. तो या ठिकाणी काय करतो, बरोबर, अँपिसिलिन रेजिस्टन्स जीनला ब्रेक करतो, अँड सो दॅट द रिकॉम्बिनंट सेल बिकम सेन्सिटिव्ह टू अँपिसिलिन. आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी ते अँपिसिलिनला कशी झालेली आहे, सेन्सिटिव्ह झालेली आहे पर्टिक्युलर या ठिकाणी स्ट्रेन इज देअर. सो दॅट इज स्टेप नंबर 4.
आहे ना, स्टेप नंबर 4 आहे. आणि मग नंतर आपण या ठिकाणी स्टेप नंबर 5 बघू, दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म हॉस सेल. आहे ना, थोडं या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेलं नाहीये तुम्हाला, बरोबर आहे ना. मी जरा व्हाईट बोर्डवर तुम्हाला सांगतो की ऍक्च्युअली हाऊ दिस प्रोसिजर इज डन, है ना. या ठिकाणी सिलेक्शन कसं करतात, बरोबर. सो हाऊ दिस हिअर वी कॅन से सिलेक्शन इज डन, सो दॅट वी आर गोइंग टू डिस्कस, बरोबर. तर आपण या ठिकाणी आता अंडरस्टँड करू प्रोसिजर. येस, व्हाईट बोर्डवर अंडरस्टँड करू. काय सांगितलं मी तुम्हाला निलेश, परत कॅमेरा ऑन केलाय तू. सो सिलेक्शन प्रोसिजर कशी करतात ऍक्च्युअल. सो आपण या ठिकाणी काय केलं, या ठिकाणी पेट्री डिश घेतली. पेट्री डिश मध्ये आता या पेट्री डिश मध्ये काय झालेलं आहे, काही या ठिकाणी आहे ना, या ठिकाणी मग बघतो आपण स्ट्रेंथ आहे, तर काही ट्रान्सफॉर्म झालेल्या आहेत, काही या ठिकाणी ट्रान्सफॉर्म झालेल्या नाहीये, बरोबर. सो ज्या ट्रान्सफॉर्म झालेल्या आहे त्यांच्यामध्ये जो आपला मार्कर जीन होता, मार्कर जीन कोणता, अँपिसिलिन रेझिस्टन्स जीन, त्याला ब्रेक करून त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी काय टाकलेलं आहे, फॉरेन डीएनए टाकलेला आहे, बरोबर. त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी फॉरेन डीएनए टाकलेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आता या ठिकाणी ते कसे झाले, सेन्सिटिव्ह झाले. समजतंय का तुम्हाला. सपोज आपण म्हणून आता ही ट्रान्सफॉर्म सेल आहे, ही ट्रान्सफॉर्म नाहीये, ही ट्रान्सफॉर्म नाहीये, ही ट्रान्सफॉर्म नाहीये, ही सपोज ट्रान्सफॉर्म सेल. मग आपल्याला काय करावं लागेल, आता जी ट्रान्सफॉर्म सेल असेल त्याच्यामध्ये अँटीबायोटिक रेझिस्टन्सचा जीन ब्रेक झालेला आहे. मग आता आपण काय करू, याची कॉपी करून घेऊ. सेम ऍज इट इज हिअर वी कॅन से, याची काय करू, कॉपी करून घेऊ, है ना. याची या ठिकाणी रेप्लिकेशन करून घेऊ, कॉपी करून घेऊ. आता याच्यामध्ये आपण काय म्हटलं, हा ट्रान्सफॉर्म सेल आहे, बरोबर. हा नाहीये, हा नाहीये, हे ओळखायचं आपल्याला. आपण कसं ओळखणार आपण, बरोबर, कारण आपलं सिलेक्शन करायचं आपल्याला. सो या 2 ट्रान्सफॉर्म सेल आहे. मग आपण अँपिसिलिनने ट्रीट करू. अँपिसिलिनने ट्रीट केलं याच्या रेप्लिकावर, तर हे 2 बॅक्टेरिया मरून जातील. आणि हे मरून जातील कारण ते सेन्सिटिव्ह झालेले अँपिसिलिनला, कारण त्यांच्यामध्ये आपण काय केलं, रेझिस्टन्सचा जो जीन आहे तो या ठिकाणी ब्रेक करून त्याच्यामध्ये आपला आहे ना, या ठिकाणी जीन ऑफ इंटरेस्ट टाकलेला आहे. मग आता हे 2 सेल मेले, म्हणजे यांच्यामध्ये हे काय आलेलं आहे, ट्रान्सफॉर्म झालेलं सेल. बाकीच्यांमध्ये अँपिसिलिन रेझिस्टन्स जीन आहे, बरोबर. सो नाऊ हिअर वी आर गोइंग टू व्हॉट, दॅट सिलेक्ट दॅट पर्टिक्युलर थिंग इज देअर. आणि मग याला आपण एक अजून पेट्री डिश घेऊ. त्याच्यामध्ये हे 2 जे रिकॉम्बिनंट झालेले काय या ठिकाणी बॅक्टेरिया, बरोबर, त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनंट डीएनए आहे, असे बॅक्टेरिया टाकू इथून काढून. आणि मग आता आपण या ठिकाणी 5व्या स्टेप मध्ये काय करणार आहे, दॅट इज हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज मल्टिप्लिकेशन. त्यांचं काय करणार आहे या ठिकाणी, मल्टिप्लिकेशन. समजतायत का. 4 स्टेप झाल्यात आपल्याला, 4 स्टेप समजल्या का, बरोबर. सगळ्यांना क्लिअर झालंय का 4 स्टेप. आता आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करणार आहे. कोणाचं मल्टिप्लिकेशन करणार आहे, ट्रान्सफॉर्म हॉस सेलचं बघतो. सो आपण सिलेक्ट केलेलं आहे ज्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालंय अशा हॉस्टेल आपण या ठिकाणी सिलेक्ट केलंय आणि आता आपण त्यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहे. सो नाउ वन्स ट्रान्सफॉर्म द हॉस्टेल्स आर सेपरेटेड बाय द स्क्रीनिंग प्रोसेस, है ना. एकदा ट्रान्सफॉर्मेशन झाल्यावर आपण या ठिकाणी हॉस्टेल बरोबर सेपरेट करू स्क्रीनिंग प्रोसेसने. आता आपण 4 नंबर स्टेप मध्ये तेच केलं, ज्यांच्यामध्ये या ठिकाणी आरडीएनए प्रेझेंट होता त्यांना सेपरेट केलं. इन दिस स्टेप द ट्रान्सफॉर्म हॉस्टेल्स आर इंट्रोड्यूस इनटू द फ्रेश कल्चर मीडिया, है ना. आणि आपण त्याला या ठिकाणी दुसऱ्या नवीन फ्रेश पेट्री डिश मध्ये टाकलं, नवीन कल्चर मीडिया मध्ये टाकलं. का बरं टाकलं, कारण की आता आपण या ठिकाणी त्यांचं काय करणार आहे, मल्टिप्लिकेशन. ऍट दिस स्टेज द हॉस्टेल डिवाइड and then redivide and along with the replication of the recombinant DNA carried by them, बरोबर. मग ते डिवाइड करतील, रिडिवाइड करतील आणि मग आता नवीन जे इकोलाय तयार होत आहेत त्या सगळ्यांमध्ये आरडीएनए प्रेझेंट आहे, बरोबर. आणि मग आता फायनली बरोबर ते काय करतील, एक्सप्रेस करतील, एक्सप्रेशन ऑफ द जीन टू ऑब्टेन द डिझायर्ड प्रोडक्ट. हे आपण कशासाठी केलंय की आता त्यांच्यामध्ये जे जीन आहे, नवीन जीन जो टाकला आपण, ओरिजिनल होता का तो इकोलाय मध्ये नाही, तर तो आता आपण या ठिकाणी त्यांच्यामध्ये बरोबर जो नवीन जीन टाकलेला आहे तो एक्सप्रेस करेल. द नेक्स्ट स्टेप इन्व्हॉल्व द प्रोडक्शन ऑफ द डिझायर्ड प्रोडक्ट लाईक अल्कोहोल, एन्झाइम, अँटीबायोटिक असे या ठिकाणी जे केमिकल्स आहेत त्या ठिकाणी प्रोड्यूस करेल. And then finally the desired product is separated and then purified through the downstream processing, बरोबर. तर आपण आता या ठिकाणी डाऊनस्ट्रीम प्रोसेस करणार आहे. व्हॉट इज मीन बाय डाऊनस्ट्रीम प्रोसेस, डाऊनस्ट्रीम प्रोसेस म्हणजे दॅट इज प्युरिफिकेशन, प्युरिफिकेशन अँड देन हिअर वी कॅन से आयसोलेशन. प्युरिफिकेशन आणि आयसोलेशन करू आपण, बरोबर, युझिंग सुटेबल बायोरिएक्टर. बायोरिएक्टरचा वापर करून, इन्स्ट्रुमेंटचा वापर करून त्यांचं प्युरिफिकेशन करू, सेपरेशन करू आणि आता हे जे प्रोडक्ट आहे हे मार्केटमध्ये आपण विकू शकतो. आणि अशा प्रकारे तुमची बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस या ठिकाणी काय झालेली आहे, कम्प्लीट झालेली आहे. 6 स्टेप या ठिकाणी काय झालेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे, बरोबर. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड हिअर वी कॅन से बायोटेक्नॉलॉजी, है ना. आपण या ठिकाणी आता इथपर्यंत आलो होतो, सिलेक्शन केलं होतं. सिलेक्शन केल्यानंतर आपण काय करू, त्यांचं इथे मल्टिप्लिकेशन करू. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर खूप सारे या ठिकाणी काय बनतील, अशा सेल्स बनतील इकोलायच्या ज्याच्यामध्ये या ठिकाणी काय हा पर्टिक्युलर जीन आहे आणि अशा खूप साऱ्या सेल बनल्यानंतर ते आता एक्सप्रेस करतील आणि एक्सप्रेस झाल्यानंतर आपण डाऊनस्ट्रीम प्रोसेस करू. डाऊनस्ट्रीम प्रोसेस म्हणजे या ठिकाणी सेपरेशन करू, आयसोलेशन करू, ते प्रोडक्ट्स आहेत आणि मग आपल्याला ते एन्झाइम भेटतील, आपल्याला या ठिकाणी डिफरंट वॅक्सिन भेटतील, एन्झाइम भेटतील, असे वेगवेगळे या ठिकाणी काय भेटतील, प्रोडक्ट भेटतील जे की बायोटेक्नॉलॉजीद्वारे या ठिकाणी तयार होतात. समजलं सगळ्यांना,
बरोबर. इज देअर एनी डाऊट, इज देअर एनी इश्यू, देन यू कॅन आस्क. हिअर वी कॅन से द प्रोसेस ऑफ, हिअर वी कॅन से बायोटेक्नॉलॉजी. कोणती स्टेप नाही समजली, बरोबर. 6 स्टेप्स या ठिकाणी सगळ्यांचे हेडिंग ध्यानात ठेवा आणि त्याच्यामध्ये काय काय होतंय हे सगळी प्रोसेस समजून घ्या. दिस इज द कोर कन्सेप्ट ऑफ दिस पर्टिक्युलर चॅप्टर विच इज कॉल्ड व्हॉट, आरडीएनए टेक्नॉलॉजी. बघा परत एकदा, तुम्हाला मी व्हाईट बोर्डवर समजून सांगतोय परत एकदा पूर्ण प्रोसिजर आता, बरोबर. तुम्ही या ठिकाणी स्टेप वाईज समजून घेतली. आता या ठिकाणी कम्प्लीट आरडीएनए प्रोसिजर कशी आहे, बरोबर. सो आरडीएनए प्रोसेस म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार आहे, आता याच्यापासून तुम्हाला सांगितलंय की वेगवेगळे प्रोडक्ट्स पण तुम्ही ऑप्टेन करतायत. लाईक हिअर वी कॅन से व्हॉट, है ना, वेगवेगळे जे अल्कोहोल आहे, एन्झाईम आहे, अँटीबायोटिक आहे, ते पण तुम्ही ऑप्टेन केले. तर कसं करणार आहे, सपोज आपण या ठिकाणी काय करू, पहिले है ना आपण एक एक्झाम्पल घेऊ. कोणाचं एक्झाम्पल घेऊ, बरोबर. सपोज हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज ह्युमिलिनचं एक्झाम्पल घेऊ, है ना. कारण तुम्ही याच्यापासून या ठिकाणी खूप सारे प्रोडक्ट वापरतात. आपण आता इन्सुलिन तयार करू. सो आपण या ठिकाणी ह्युमन सेल घेतली. ह्युमन सेल मध्ये या ठिकाणी डीएनए, बरोबर है ना. ह्युमन सेल मध्ये या ठिकाणी न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये या ठिकाणी ह्युमनचा डीएनए. ओके, ठीक आहे. मग आता आपण काय केलं, पहिले या ठिकाणी याच्यापासून हा जो डीएनए तो सेपरेट केला पहिल्या स्टेप मध्ये, आणि नंतर याच्यावर रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस वापरले. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस वापरल्यामुळे आता या ठिकाणी काय होईल, याचे वेगवेगळे फ्रॅगमेंट्स होतील आणि याच्यामध्ये वेगवेगळे फ्रॅगमेंट्स आहे. हा असा फ्रॅगमेंट आहे त्याच्यामध्ये आपला डिझायर्ड जीन, बरोबर. नंतर आपण या ठिकाणी काय घेतलं, बरोबर. तर या ठिकाणी आपण यस हिअर वी कॅन कोलाय, कोणता बॅक्टेरिया घेतला आपण, ई कोलाय. याचा या ठिकाणी काय, बरोबर, दॅट इज हिअर वी कॅन से मेन डीएनए, आणि इथे काय या ठिकाणी याचा प्लाझमिड आहे. मग याचा प्लाझमिड पण काढला आपण आणि या प्लाझमिड वर पण काय अप्लाय केलं आपण, सेम रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस जो आपण पहिल्या स्टेप मध्ये वापरला होता. आणि मग याला कट केलं. याला कट केल्यानंतर आपण याच्यामध्ये आपला डिझायर्ड फ्रॅगमेंट, ज्याच्यामध्ये की ह्युमन इन्सुलिनचा जीन आहे, तो आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस केला. सो आता हा आपला काय बनलेला इथे, आरडीएनए. आता आरडीएनए बनला. आता याला आपण कुठे टाकणार आहे, एका हॉस्ट सेल मध्ये. याला परत आपण काय घेतलं, एका या पर्टिक्युलर आहे ना, दुसरा या ठिकाणी इकोलाय घेतला आणि त्याच्यामध्ये आपण आपला या ठिकाणी काय टाकला, बरोबर. दॅट इज हिअर वी कॅन से व्हॉट, जो आपला आरडीएनए, बरोबर, या ठिकाणी होता रिकॉम्बिनंट डीएनए होता, तो आपण याच्यामध्ये टाकला, बरोबर. आता टाकल्यानंतर या ठिकाणी काय झालं की या पेट्री डिश मध्ये असे अजून बाकीचे खूप सारे अजून काय होते, बरोबर, दॅट इज इकोलाय होते, है ना. तर आता यांच्यामध्ये हा काय होतील, हा मल्टिप्लाय करेल पटकन पुढे, हा पुढे मल्टिप्लाय करेल. पण या ठिकाणी आपण बघू की आता या पेट्री डिश मध्ये काही कसे होते या ठिकाणी, यस हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज नॉन ट्रान्सफॉर्म सेल आहे. आणि आता कसे या ठिकाणी ट्रान्सफॉर्म सेल आहे. तर मग आता आपण या ठिकाणी बघतोय की इथे दोन या सेल काय ट्रान्सफॉर्म झालेला आहे. मग यांना सिलेक्ट करू, दॅट इज सिलेक्शन. सिलेक्शन साठी मी तुम्हाला सांगितलं याची कॉपी तयार करायची, मग त्याच्यावर अँटीबायोटिक वापरायचं, मग हे मरून जातील. मग आपल्याला समजेल की याच्यामध्ये काय, या ठिकाणी कॉपी मध्ये समजलं की हे दोन जीन होते ते कसे होते, ट्रान्सफॉर्म होते. मग त्या दोन सेलला आपण या ठिकाणी सिलेक्ट करू, बरोबर. नवीन पेट्री डिश मध्ये है ना आपण एक दुसरी पेट्री डिश घेऊ आणि त्या दुसऱ्या पेट्री डिश मध्ये आता हे जे या ठिकाणी ट्रान्सफॉर्म सेल आहे ते सिलेक्ट करू आणि ते मल्टिप्लाय करतील. ते मल्टिप्लिकेशन झालं, त्यांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर, बरोबर, 6व्या स्टेप मध्ये ते आता एक्सप्रेस करतील, म्हणजे इन्सुलिन बनवतील. मग आपण डाऊनस्ट्रीम प्रोसेस करू आणि डाऊनस्ट्रीम प्रोसेस करून या ठिकाणी बायोरिएक्टर मध्ये आयसोलेशन करून घेऊ, सेपरेशन करून घेऊ इन्सुलिनचं. आणि अशा प्रकारे आता इन्सुलिन बनलेला आहे, ह्युमन इन्सुलिन बनलेला आहे, दॅट इज कॉल्ड एज ह्युमिलिन. सो आता आपण या ठिकाणी त्याला डायबिटीज झालेल्या पेशंटला देऊ शकतो, बरोबर. तर अशा प्रकारे ही कम्प्लीट प्रोसिजर आहे, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, हिअर वी कॅन से इट इज द बायोटेक्नॉलॉजी, आरडीएनए टेक्नॉलॉजी, बरोबर. आय होप इट इज गेट क्लिअर टू ऑल ऑफ यू. कोणाला काय डाऊट असेल एखाद्या पर्टिक्युलर स्टेप मध्ये तर यू कॅन आस्क, अदरवाइज वी कॅन मूव्ह फर्दर, है ना, की व्हॉट एक्झॅक्टली गोइंग टू हॅपन इन व्हॉट, दॅट इज द पुढचे आता या ठिकाणी काय ऍप्लिकेशन असेल. द सेंटर फॉर द सेल्युलर अँड देन मॉलिक्युलर बायोलॉजी, सीसीएमबी, located in the Hyderabad, is a premier research organization in frontier areas of the modern biology, including DNA fingerprinting and then molecular approach in animal breeding, बरोबर. तर आपण या ठिकाणी बघतो की इंडियामध्ये जी मेन या ठिकाणी जी संस्था आहे बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, कोणती आहे, सीसीएमबी. आणि सीसीएमबीचा फुल फॉर्म या ठिकाणी तुम्हाला ध्यानात ठेवावा लागेल. इट इज सेंटर फॉर सेल्युलर अँड देन मॉलिक्युलर बायोलॉजी, बरोबर. हे असं सेंटर आहे. 4 नंबर स्टेप रिपीट करा, श्रुती म्हणते, ओके, है ना. तर आपण या ठिकाणी सीसीएमबीचा फुल फॉर्म बघून घ्या, मग मी रिपीट करतो 4 नंबरची स्टेप. सो आपण या ठिकाणी बघतो, यस हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज सीसीएमबी म्हणजे सेल्युलर अँड देन मॉलिक्युलर बायोलॉजी आहे. याचं सेंटर आहे आणि ते कुठे प्रेझेंट आहे, हैदराबाद मध्ये प्रेझेंट आहे, बरोबर. आणि या ठिकाणी डीएनए फिंगरप्रिंटिंग असेल, मॉलिक्युलर बायोलॉजी असेल, त्याचे एक्सपेरिमेंट होत असतात, बरोबर. सो दिस इज द बिल्डिंग ऑफ सीसीएमबी. थोडंसं नॉलेज गेन करा, डू यू नो म्हणून तुम्हाला दिलंय. आणि ट्राय करा फ्युचर मध्ये की या ठिकाणी गव्हर्नमेंट बॉडीज आहे, इथे सीएसआयआर आहे, बरोबर, आणि सीएमबी आहे, अशा ज्या गव्हर्नमेंट बॉडीज आहेत त्याच्यामध्ये रिसर्च सुरू असतं आणि याच्यामध्ये तुम्हाला जॉब भेटला पाहिजे. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सेंटर आर टू कंडक्ट हाय क्वालिटी बेसिक रिसर्च
अँड ट्रेनिंग इन फ्रंटियर एरियाज ऑफ द मॉडर्न बायोलॉजी, है ना. तर आपल्याला या ठिकाणी जे मॉडर्न बायोलॉजी आहे, नवीन नवीन या ठिकाणी जे कन्सेप्ट आहे, नवीन नवीन ज्या टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये रिसर्च करणे, त्याची ट्रेनिंग देणे, बरोबर, असं या ठिकाणी यांचं मेन रोल आहे. अँड प्रमोट सेंट्रलाइज नॅशनल फॅसिलिटी फॉर न्यू अँड मॉडर्न टेक्निक इन द इंटरडिसिप्लिनरी एरियाज ऑफ बायोलॉजी. सो ज्या ज्या नवीन या ठिकाणी बायोलॉजीच्या, बरोबर, या ठिकाणी ऍडव्हान्समेंट होत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काहीतरी नवीन रिसर्च करायचं असेल तर CSIR किंवा CCMB अशा या ठिकाणी काही, बरोबर है ना, आपण म्हणतो की या प्रोसेस या ठिकाणी आहेत, बरोबर. श्रुती म्हणते 4 नंबरची स्टेप समजली नाही. एकदम सिंपल आहे 4 नंबरची स्टेप. आपल्याला काय करायचंय बघ, है ना, 4 नंबरची स्टेप अंडरस्टँड करा. सपोज आपण काय केलंय, पेट्री डिश घेतली. आता पेट्री डिश मध्ये आपण 3 नंबर मध्ये काय केलं होतं की हा सपोज इकोलाय होता, आणि या इकोलाय मध्ये आपण काय केलेलं होतं, यस हिअर वी कॅन से याचा मेन डीएनए होता, ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय ट्रान्सफर केलेला होता आपला, बरोबर, रिकॉम्बिनंट डीएनए, बरोबर. याच्यामध्ये आपण काय ट्रान्सफर केलं होतं, रिकॉम्बिनंट डीएनए. आता हा मल्टिप्लाय करेल, बरोबर, कारण त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट मीडियम आहे, बरोबर, न्यूट्रिएंट मीडियम आहे ना. तर आपण या ठिकाणी काय केलं, असं या ठिकाणी याने सपोज काय केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन पण केलंय, याने काय केलंय, मल्टिप्लिकेशन पण केलंय. आणि मग आता आपण म्हणू 1 होते, त्याचे 2, 2, 4, 5 असं काहीतरी झाले असते, व्हॉट एव्हर इट मे बी. पण जेव्हा आपण या ठिकाणी इकोलाय घेतलं, इकोलाय कधी एकटा नसतो, तर त्याच्यासोबत या ठिकाणी बाकीचे इकोलाय पण आहे, ज्यांच्यामध्ये आपण अजून ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे का नाही, बरोबर. तर असे बाकीचे इकोलाय पण आहे या पेट्री डिश मध्ये. पण आपल्याला काय करायचं, सिलेक्ट आता फक्त ट्रान्सफॉर्म, म्हणजे हा सिलेक्ट करायचा आणि हा सिलेक्ट करायचा. मग आता एखादी प्रोसिजर वापरून आपल्याला यांना सिलेक्शन करावं लागेल. ट्रान्सफॉर्म इकोलाय किंवा या ठिकाणी याच्यामध्ये आपला आरडीएनए प्रेझेंट आहे असे इकोलाय, बाकीच्या यांच्यामध्ये तर नाहीये, बरोबर. मग आता यांना कसं सिलेक्ट करणार, तर आपण काय करतो, या ठिकाणी ट्राय टू अंडरस्टँड याच्यावर याची एक कॉपी तयार करून घेतो. अशीच या पेट्री डिशची आपण काय करून घेतो, ऍज इट इज या ठिकाणी एक कॉपी तयार करून घेतो, है ना. वी आर गोइंग टू प्रोड्यूस हिअर वी कॅन से कॉपी. मायक्रोबायोलॉजी मध्ये तुम्हाला गेल्यावर समजेल की असं कसं करता येतं, बरोबर. मग आता याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आता ओळखायचे, बरोबर, की कोणता या ठिकाणी रिकॉम्बिनंट आहे, कोणता नाहीये, बरोबर. मग आपण काय करणार, यांच्यामध्ये एम्पिसिलिन ट्रीट करणार. एम्पिसिलिन ट्रीट करणार या कॉपीवर, मेनवर नाही, मेन ऍज इट इज आहे, बरोबर. याच्यावर आपण ट्रीट करणार एम्पिसिलिन. आता एम्पिसिलिन ट्रीट केल्यानंतर हे 2 मरून जाते, त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालेलं आहे, कारण त्यांच्यामध्ये जो अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन असतो तो आपण ब्रेक करून त्याच्याऐवजी या ठिकाणी त्याच्यामध्ये काय टाकलेला असतो, बरोबर, त्याच्यामध्ये आपण टाकलेला असतो यस या ठिकाणी आपला आरडीएनए, बरोबर, फॉरेन डीएनए, पॅसेंजर डीएनए, है ना. आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी हे 2 मरून जातील. मग आपल्याला हे 2 मेले म्हणजे समजेल की हे काय आहेत, बरोबर. मेन कॉपी मध्ये समजेल आपल्याला काय आहेत की हे आरडीएनए वाले. मग आपण एक दुसरी पेट्री डिश घेऊ आणि त्याच्यामध्ये, बरोबर, हे जे 2 मेले, बरोबर, जे मेले होते या कॉपी मध्ये, है ना, ते इथून सिलेक्ट करून या ठिकाणी मेन कॉपी मधून सिलेक्ट करून त्या ठिकाणी पेट्री डिश मध्ये घेऊ. आणि पेट्री डिश मध्ये घेतल्यानंतर आता फक्त हे 2च याच्यामध्ये, बरोबर, ट्रान्सफॉर्म झालेले, मग ते मल्टिप्लाय करतील आणि मग खूप सारे या ठिकाणी काय होऊन जातील, या ठिकाणी न्यूट्रिएंट मीडियम मध्ये सगळीकडे आरडीएनए होऊन जातील. आणि आरडीएनए झाल्यामुळे आता आपण या ठिकाणी आता ते एक्सप्रेस करतील, त्यांच्यामध्ये आपण नवीन जीन टाकलेला आहे ते एक्सप्रेस करतील. मग अँटीबायोटिक बनतील किंवा एन्झाईम बनतील किंवा मेडिसिन बनतील किंवा अजून काय या ठिकाणी जे प्रोडक्ट आहे अल्कोहोल वगैरे ते बनतील. मग ते आपण या ठिकाणी काढून घेऊ, डाऊन स्ट्रीम प्रोसेस करून बायोरिएक्टर मधून ते या ठिकाणी प्रोसेस आपण त्याला सेपरेशन करू, आयसोलेट करू आणि काढून घेऊ. आणि अशा प्रकारे आपल्याला जो या ठिकाणी पाहिजे होता कंटेंट तो भेटलेला आहे. नाव वी कॅन यूज, बरोबर, त्याला आपण या ठिकाणी यूज करूया. समजलं. तर अशी एक प्रोसिजर आहे आरडीएनए टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये कसं करतात, है ना. तर ही एक 4 नंबरची स्टेप आहे, त्याच्यामध्ये आपण सिलेक्ट करतो, बरोबर, असे हॉर्स ज्यांच्यामध्ये आरडीएनए प्रेझेंट आहे. नंतर 5 नंबर मध्ये मल्टिप्लिकेशन करतो आणि 6 नंबर मध्ये त्यांचं डाऊनस्ट्रीम प्रोसेस करून त्यांचे प्रोडक्ट या ठिकाणी ऑब्टेन करून. तर अशा प्रकारे ही एक प्रोसिजर होती, दॅट इज कॉल्ड बायोटेक्नॉलॉजी. आणि आपलं ही जी स्टेप आहे ती वी हॅव फिनिश, वी हॅव कम्प्लिटेड. आता आपण नेक्स्ट या ठिकाणी प्रोसेस अंडरस्टँड करू, विच इज कॉल्ड एज व्हॉट, ऍप्लिकेशन्स. कोणती प्रोसेस आहे, तर आपण या ठिकाणी आता बघणार आहे ऍप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. क्लिअर, बरोबर. कोणती प्रोसेस आपण आता या ठिकाणी स्टार्ट करणार आहे, ऍप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. Clear. Okay, good. So now 12.4 here we are going to start applications of biotechnology. Meanwhile, एक 2 पोल आहेत त्यांचे आन्सर करून तर स्टॉप केला नव्हता का शेअरिंग, सांगत जा ना. पोल दिसत असला की सांगायचं सर स्टॉप करा म्हणा. Special sequence in the DNA recognized by restriction endonuclease is called as. Special sequence in the DNA recognized by restriction endonuclease. Restriction endonuclease ज्यांना या ठिकाणी काय करतो, रिकॉग्नाइज करतो, तो जो सिक्वेन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, रेस्ट्रिक्शन
न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स, पॅलिंड्रोमिक न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स, रिकॉग्निशन न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स, त्यांना काय म्हणू आपण? येस, आय एम गोइंग टू एंड द पोल. पोल एंड करतोय मी. 15 जणांनी आन्सर केलं नाही अजून, आन्सर करा पटकन. The answer is yes, all above. यांना आपण restriction sequence पण म्हणतो, recognition sequence पण म्हणतो, palindromic sequence पण म्हणतो, है ना? So all of the above should be the answer. Number 5, which of the following is required to perform polymerase chain reaction? Polymerase chain reaction आपल्याला करायचं तर काय लागेल? DNA template लागेल, primer लागेल, tag polymerase लागेल, काय लागेल? Yes, I'm going to end the poll. 4-5 जणांनी आन्सर केलं नाही, 52 जणांनी आन्सर केलं, 4 जण बाकी आहेत. ओके फाईन. सो आय एम गोइंग टू एंड द पोल and then share going to result. All of the above is the answer. DNA template पण लागेल, एक कॉपी त्याची मल्टिप्लिकेट कॉपी आपल्याला तयार करायची, बिलियन्स ऑफ कॉपीज त्याचे तयार करायचे. प्रायमर पण लागतील बरोबर हँडलिंग साठी, आणि नंतर टॅग पॉलिमरेज पण लागेल बरोबर. ऑल ऑफ द अबव इज द हियर वी कॅन से आन्सर. I hope it is get clear to you. Now here we are going to talk about what application of biotechnology, page number 279. 279 पेज नंबर बघा. ऍप्लिकेशन्स आपण आता या ठिकाणी स्टार्ट करतोय. थोडा मोठा चॅप्टर आहे बायोटेक्नॉलॉजी, पण आता आपण या ठिकाणी मेन कन्सेप्ट तुम्हाला समजलेलं आहे. प्रोसिजर कशी होते, टूल्स कोणते लागतात बरोबर, या ठिकाणी डिव्हाइसेस कोणते लागतात, बायोटेक्नॉलॉजी काय आहे, तर असं बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर झालंय. आणि ऍटलीस्ट एनसीईआरटी मध्ये हा चॅप्टर सेपरेट दिलाय ऍप्लिकेशन बरोबर, पण तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये ऍप्लिकेशन आणि मेन या ठिकाणी जो बायोटेक्नॉलॉजी दोन्ही चॅप्टर कंबाईन केलेले आहेत, आणि त्याच्यामुळे थोडा मोठा चॅप्टर झालेला आहे. पण यस है ना, आपण या ठिकाणी लवकरच हा चॅप्टर फिनिश करतोय बरोबर. सो व्यवस्थित या ठिकाणी अंडरस्टँड करा. 4 मार्च आहे आज है ना. टुडे इज हियर वी कॅन से 4 मार्च. सो 31 मार्च पर्यंत तुमचा सिलेबस कम्प्लीट होऊन जाईल सगळा बरोबर. 31 मार्च पर्यंत तुमचा सिलेबस या ठिकाणी ऑफिशियली कम्प्लीट होऊन जाईल बरोबर. ऑल रिमेनिंग चॅप्टर्स आर देयर. याच्यानंतर आपले काय 2 चॅप्टर बाकी आहेत, फक्त हा चॅप्टर आपण फिनिश करू, आणि मग या ठिकाणी 2 चॅप्टर बाकी, त्यातलाही बराचसा हिस्सा 30% या ठिकाणी डिलीट मध्ये आलेला आहे. सो वी आर टू कम्प्लीट हियर वी कॅन से युअर सिलेबस अप टू 31 मार्च ऑफिशियली बरोबर. 31 मार्च पर्यंत तुमचा सिलेबस या ठिकाणी ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, आय डोंट नो पुढे काय होईल, गव्हर्नमेंट परमिट करताय की नाही ऑनलाईन त्यासाठी, ऑफलाईन साठी, व्हॉट एव्हर इट मे बी, बट अप टू डेडलाईन वी आर गोइंग टू फिनिश बरोबर. तुमचा सिलेबस आपण या ठिकाणी फिनिश करू. मग एप्रिल मध्ये रिव्हिजन असेल किंवा तुमचे काय डाऊट्स असतील ते सॉल्व्ह करू बरोबर है ना. तर या ठिकाणी अंडरस्टँड करा. एक्झामचा शेड्यूल तुमचा फिक्स आहे. देयर इज नो चेंज टिल डेट. आजपर्यंत या ठिकाणी कोणताही चेंज नाहीये. नीटचे काय अपडेट आहेत का, फॉर्म वगैरे सुरू झालेत का, कोणाला माहिती आहे? इज देयर हियर वी कॅन से व्हॉट, एनीबडी नो व्हॉट अबाउट द अपडेट्स ऑफ द नीट? अजूनपर्यंत या ठिकाणी आय थिंक फॉर्म वगैरे ओपन झालेले नाहीये. रजिस्ट्रेशन वगैरे या ठिकाणी झालेलं आहे का, नाही है ना, ठीक आहे. सो इन्फॉर्म करा, मी पण इन्फॉर्म करेलच तुम्हाला. सो मीन वाईल या ठिकाणी लक्ष असू द्या आणि बोर्डाचा अभ्यास सुरू ठेवा बरोबर. दॅट इज या ठिकाणी रिक्वायर्ड अँड बिलीव्ह मी बरोबर है ना. तुमची चिंता या ठिकाणी कोणालाच नाहीये, गव्हर्नमेंटला नाहीये, स्कूल कॉलेजेसला नाहीये बरोबर. त्याच्यामुळे स्वतःची चिंता स्वतः करा बरोबर. यस, वी आर विथ यू है ना. मल्टिपल अटेम्प्ट नाही आले वाटतं है ना नीट मधले सर, मल्टिपल अटेम्प्ट नाही आहे वाटतं. हा, अजून क्लिअर होईल आता सगळं या ठिकाणी काय ओव्हरऑल या ठिकाणी सिनारिओ आहे बरोबर, तेव्हा ते या ठिकाणी क्लिअर होईल बरोबर. सो नाऊ हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट, दॅट इज ऍप्लिकेशन्स है ना बरोबर. कोणाला या ठिकाणी काही डाऊट असतील ना, एखादा चॅप्टर वगैरे, तर पूर्ण एप्रिल मध्ये करून घ्या, पर्सनली करून घ्या, भेटा. मी तुम्हाला टाइम देईल संध्याकाळी 5 वाजेनंतर, 4 वाजेनंतर मी फ्री असतो. यायचा तो टॉपिक समजून घ्यायचा बरोबर है ना बरोबर. वी आर ऑलवेज विथ यू, डोंट वरी. तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू. सो नाऊ वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट, दॅट इज बायोटेक्नॉलॉजी, अँड इट इज अन अम्ब्रेला टर्म कव्हरिंग द ब्रॉड स्पेक्ट्रम ऑफ सायंटिफिक ऍप्लिकेशन यूज इन मेनी सेक्टर्स बरोबर. तर आपण या ठिकाणी म्हणतोय एक अम्ब्रेला टर्म आहे. अम्ब्रेला टर्म म्हणजे या ठिकाणी एक ब्रॉड टर्म आहे, मोठी टर्म आहे.
अम्ब्रेला टर्म म्हणजे काय की बायोटेक्नॉलॉजी म्हणजे त्याचं मिनिंग काय छत्री नाही आहे बरोबर. तर एक टर्म आहे अम्ब्रेला टर्म, याच्यात खूप साऱ्या गोष्टी कव्हर होतात है ना. कोणाला कव्हरिंग करेल तर या ठिकाणी आपण बघतो मेनी सेक्टर सच एज हेल्थ अँड ऍग्रिकल्चर. हेल्थ मध्ये याचे ऍप्लिकेशन्स आहे, ऍग्रिकल्चर मध्ये याचे ऍप्लिकेशन्स आहे. असे जे डिसीज होते जे डॉक्टर ट्रीट करू शकत नव्हते पण बायोटेक्नॉलॉजी मध्ये ते ट्रीट करायला लागले. इन्सुलिनचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. आधी आपल्याला या ठिकाणी इन्सुलिन आयसोलेट करायला लागायचं अॅनिमल पासून आणि मग ते द्यावं लागायचं डायबिटीस साठी. आणि आफ्टर ऑल त्याचे ड्रॉबॅक्स होते, साईड इफेक्ट होते कारण ते ह्युमन इन्सुलिन होतं. बट नाऊ वी आर गोइंग टू प्रोड्यूस ह्युमिलिन बरोबर, ह्युमन इन्सुलिन अँड देन वी आर गोइंग टू ट्रीट द डिसीज लाईक हिअर वी कॅन से डायबिटीस. हे एक एक्झाम्पल झालं. असे भरपूर एक्झाम्पल आहे मेडिसिन फील्ड मध्ये. ऍग्रिकल्चर मध्ये बरोबर आपण बघितलं बीटी कॉटनमुळे आता डिसीज रेजिस्टन्स क्रॉप या ठिकाणी वाढली. असं आपण भरपूर क्रॉप बनवले, बीटी ब्रिंजल बरोबर. आपण या ठिकाणी पोमॅटो बनवलाय. पोमॅटो म्हणजे एकाच झाडाला पोटॅटो पण येतात आणि टोमॅटो पण येतात है ना. या ठिकाणी रूट्सला काय येतील पोटॅटो बरोबर आणि स्टेमला काय येतील या ठिकाणी टोमॅटो, असं दोन्ही या ठिकाणी होईल बरोबर. सो ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये बरोबर आपण या ठिकाणी बघतोय, मेडिकल फील्ड मध्ये, इंडस्ट्रीमध्ये लार्ज स्केल प्रोडक्शन करतो आपण बायोटेक्नॉलॉजी वापरून. वी आर गोइंग टू प्रिपेअर द वॅक्सिन, वी आर गोइंग टू प्रिपेअर द व्हॉट दॅट द अँटीबायोटिक्स, वी आर गोइंग टू प्रिपेअर द एन्झाइम्स बरोबर. एन्व्हायरमेंट क्लीन करतो, तुम्ही ऐकलं असेल या ठिकाणी बरोबर. एन्व्हायरमेंट क्लीन करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा यूज बरोबर है ना. अँड देन जिनोमिक्स मध्ये बरोबर आपण मॉडिफिकेशन करतो, जीन थेरपी करतो. तर असे भरपूर या ठिकाणी काय टर्म्स आहेत कशामध्ये बायोटेक्नॉलॉजी. सो एव्हरीवेअर देर इज द ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. एक टेबल तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी 12.6 बरोबर है ना. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन या ठिकाणी दिलं आहे ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी म्हणून. आणि या वेगवेगळ्या फील्डमध्ये बायोटेक्नॉलॉजीचे ऍप्लिकेशन्स आहेत. तर हा या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात ठेवा. ऍटलीस्ट हेडिंग आपण बघतोय अॅनिमल्स मध्ये, अॅनिमल बायोटेक्नॉलॉजी अॅनिमल्स मध्ये यूज आहे बरोबर है ना. सो अॅनिमल्स मध्ये आपण टिश्यू कल्चर करू शकतो बरोबर. जनरेटिव्ह मेडिसिन या ठिकाणी करू शकतो. इम्युनो टेक्नॉलॉजी आहे ना. जीएम अॅनिमल, जेनेटिकली मॉडिफाईड अॅनिमल आहे. इव्हन तुम्ही बघितलं असेल क्लोन, पहिली क्लोन होती डॉली शिप बरोबर. दॅट इज ऑल्सो बायोटेक्नॉलॉजी बरोबर. फार्मॅकोजेनॉमिक्स है ना. या ठिकाणी जीन थेरपी बरोबर. तर असे भरपूर या ठिकाणी फार्मॅकोजेनॉमिक्स म्हणजे आपण या ठिकाणी बरोबर है ना जेनेटिक डिसऑर्डर ट्रीट करतोय, जीन थेरपी करतोय. तर असे भरपूर या ठिकाणी यूज आहेत अॅनिमल बायोटेक्नॉलॉजी. नंतर प्लांट बायोटेक्नॉलॉजी करतो आपण. प्लांट मध्ये बरोबर प्लांट टिश्यू कल्चर करतो आपण. एका सेल पासून नवीन प्लांट बनवतो. जीएम क्रॉप्स बनवले आपण, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स बनवले. गोल्डन राईस यू नोज दॅट. मार्कर असिस्टंट सिलेक्शन इज देअर. तर असे भरपूर या ठिकाणी काय प्लांट बायोटेक्नॉलॉजी मध्ये पण यूज आहे. हे हेडिंग्स जरा ठेवा फक्त. इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल मध्ये आपण या ठिकाणी एन्झाईम बनवतो, प्रोटीन बनवतो, मेटाबॉलिक इंजिनिअरिंग करतो, मेटाबोलोमिक्स करतो, म्हणजे खूप सारे मेटाबोलाइट्स तयार करून त्यांचे या ठिकाणी यूज आहे इंडस्ट्रियल स्केलवर, लार्ज स्केलवर. जिनोमिक्स मध्ये आपण होल जिनोमिक्स गेट सिक्वेन्स बरोबर. जिनोम म्हणजे तुम्हाला माहिती आहे सम टोटल ऑफ ऑल द जीन्स, सगळे जीन्स आपण या ठिकाणी तयार करतो. जीन फंक्शन आहे, रिव्हर्स जेनेटिक आहे, बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे ना. अशा नवीन नवीन ब्रांच या ठिकाणी ओपन झाल्या बरोबर. मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी मध्ये आपण या ठिकाणी बघतो मायक्रोबियल जेनॉमिक स्टडी करतोय, बायो फर्टिलायझर बनवतोय, बायो पेस्टिसाइड बनवतोय, आयपीएम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट बरोबर. पेस्ट मॅनेजमेंट या ठिकाणी करतो विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स है ना. नंतर आपण बघतो एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी. तर पोल्युशन साठी काही आन्सर नव्हतं कोणाकडे, बट नाऊ वी हॅव द बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी आपण पोल्युशन कंट्रोल करतोय, बायोफ्युएल्स बनवतोय, कारण हे सगळे फ्युएल्स संपून जातील. पेट्रोलचे भाव वाढत चालले तुम्हाला माहितीये, 100 रुपीज पर लिटर है ना. बायो रेमिडिएशन, बायोडायव्हर्सिटी बरोबर. तर असे भरपूर या ठिकाणी एन्व्हायरमेंट क्लीन करण्यासाठी आणि या ठिकाणी सोल्युशन्स कशामध्ये आहेत बायोटेक्नॉलॉजी. सो हे 6 या ठिकाणी ऍप्लिकेशन्स आहे बायोटेक्नॉलॉजीचे. 1 बाय 1 आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तर इथे एक टेबल तुम्हाला दिला आहे हेल्थ रिलेटेड बरोबर. बायोटेक्नॉलॉजीचा यूज काय होतो म्हणून है ना. तर या ठिकाणी डिसऑर्डर आहे, डिसीज आहे किंवा हेल्थ कंडिशन आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी त्याचा आन्सर या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी मध्ये. सो इन युअर पेज 280 280 पेज नंबरवर या ठिकाणी काय दिलेलं आहे, टेबल दिलाय. तो टेबल आपण समजून घेऊ. ॲनिमियासाठी आपल्याला माहिती आहे ॲनिमिया मध्ये काय होतं. यस यू नो दॅट ॲनिमिया व्हॉट इज गोइंग टू हॅपन. सो ॲनिमिया मध्ये हिमोग्लोबिन कमी होऊन जातं आणि मग ते आपण वाढवतो विथ द हेल्प ऑफ इरिथ्रोपोएटिन है ना. इरिथ्रोपोएटिन मुळे आरबीसी वाढतील, हिमोग्लोबिन वाढेल. अस्थमा असेल तर आपण या ठिकाणी त्याचं ट्रीटमेंट करतो. इंटरल्युकिन 1 रिसेप्टर बरोबर कमी झालेले असतात, ते रिसेप्टर आपण बनवतो विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि त्याच्यामुळे अस्थमा कमी होऊन जाईल बरोबर. ॲथेरोस्क्लेरोसिस है ना. ॲथेरोस्क्लेरोसिस जर असेल तर या ठिकाणी प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर आपण या ठिकाणी बनवतो बरोबर. आणि मग याच्यामुळे काय होईल, ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे या ठिकाणी जे क्लॉटिंग झालेलं आहे ते क्लॉटिंग कमी होऊन जाईल. पार्च्युरेशन जर होत नसेल तर रिलॅक्झिन हार्मोन महत्वाचा आहे. हा हार्मोन जर सिक्रेट होत नसेल तर आपण बायोटेक्नॉलॉजीने तयार करून रिलॅक्झिन देऊ शकतो बरोबर है ना. नंतर या ठिकाणी ब्लड क्लॉट बरोबर. ब्लड क्लॉट आहे
है ना. जर या ठिकाणी क्लॉटिंग होत असेल तर आपण टीपीए तयार करू शकतो, टिश्यू प्लाझ्मिनोजन ऍक्टिव्हेटर अँड देन युरोकायनेज. बरोबर, असे या ठिकाणी काही प्रोडक्ट आहे जे की आपण या ठिकाणी ऑप्टेन करू शकतो. कॅन्सर असेल तर इंटरफेरॉन्स आहे, ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर आहे, TNF. बरोबर है ना. इंटरल्युकिन्स आहे, मॅक्रोफेजेस आहे, ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर आहे जे की ट्रीटमेंट मध्ये मदत करतील कॅन्सरच्या. बरोबर, डायबिटीस असेल तर ह्युमेलिन, इन्सुलिन आपण या ठिकाणी बनवलंय. इम्फेसेमा, बरोबर, रेस्पिरेटरी डिसऑर्डर आहे आणि याच्यामध्ये अँटीट्रिप्सिन आपण बनवतोय. हिमोफिलिया तुम्हाला माहिती आहे ब्लड क्लॉट करत नाही आणि या ठिकाणी ए मध्ये फॅक्टर 8 लागेल. बरोबर, बी मध्ये फॅक्टर 9 लागेल. बरोबर, सो दॅट इज द हिअर वी कॅन नॉट गेट प्रोड्यूस बट वी कॅन प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड देन गिव्ह इट टू द पर्सन. हेपॅटायटिस बी असेल तर या ठिकाणी वॅक्सिन त्याची बनवली आपण, हेपॅटायटिस बी वॅक्सिन. तर असे जे डेडली या ठिकाणी डिसीज होते, बरोबर, याच्यावर या ठिकाणी सोल्युशन नव्हतं मेडिसिन फील्ड मध्ये, पण बायोटेक्नॉलॉजी फील्ड मध्ये त्याच्यावर सोल्युशन आहे. विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी वी आर गोइंग टू प्रिपेअर इट अँड दॅट्स वाय द फर्स्ट ऍप्लिकेशन हिअर इट इज हेल्थ केअर मेडिसिन. बरोबर आहे ना. डिसीज या ठिकाणी डिसऑर्डर्स मेडिसिन आपण या ठिकाणी बरोबर बनवतोय, डिसऑर्डर ट्रीट करतोय विथ द हेल्प ऑफ हेल्थ केअर. सो बायोटेक्नॉलॉजी इट रेफर्स टू अ मेडिसिनल और डायग्नोस्टिक प्रोडक्ट और वॅक्सिन, है ना. सो हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, याच्यामध्ये आपण मेडिसिनल प्रोडक्ट बद्दल बोलू किंवा डायग्नोस्टिक प्रोडक्ट बद्दल बोलू किंवा या ठिकाणी वॅक्सिन. म्हणजे डायग्नोसिस आहे, ट्रीटमेंट आहे आणि प्रिव्हेन्शन आहे. तिन्ही गोष्टी या ठिकाणी आपण तिन्ही ठिकाणी काय रोल आहे बायोटेक्नॉलॉजीचा. बरोबर, विथ द हेल्प ऑफ हिअर वी कॅन से, है ना, या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी वी कॅन डू द डायग्नोसिस. बरोबर, जे की गरजेचं आहे. डायग्नोसिस जर करेक्ट असलं तरच या ठिकाणी ट्रीटमेंट करेक्ट होईल, किंवा मग आपण या ठिकाणी ट्रीटमेंट पण करू शकतो. यस, किंवा मग आपण या ठिकाणी प्रिव्हेंट पण करू शकतो विथ द हेल्प ऑफ वॅक्सिन. है ना. आता तुम्ही बघितली की कोविडची पण वॅक्सिन आणली, भारत बायोटेकने बनवली आहे. बरोबर, सो दॅट इज हिअर वी कॅन से विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. This technology has a tremendous impact on meeting the needs of the patient. Biotechnology offers patient a variety of new solutions such as unique, targeted, and then personalized therapeutic and then diagnostic solution for organ transplant, stem cell technology, genetic counseling, forensic medicine, gene probes, genetic fingerprinting, karyotyping, and they are the outcomes of biotechnology. है ना. तर हे आतापर्यंत माहितच नव्हतं आपल्याला. बायोटेक्नॉलॉजीमुळे या ठिकाणी पेशंटला काय होतं, या ठिकाणी नवीन सोल्युशन भेटले. आतापर्यंत सोल्युशनच नव्हते पेशंटकडे. सो हे नवीन सोल्युशन्स या ठिकाणी भेटलेले आहेत बायोटेक्नॉलॉजीमुळे. आणि याच्यामध्ये आपण बघतो ऑर्गन ट्रान्सप्लांट मध्ये मदत करतो. नवीन ऑर्गन आपण या ठिकाणी बनवू शकतो स्टेम सेल पासून. यू नो दॅट इज ऑल्सो बायोटेक्नॉलॉजी, है ना. जन्म होताना नाळेमधल्या सेल्स या ठिकाणी आपण प्रिझर्व करतो आणि त्यांच्यापासून नवीन ऑर्गन डिझाईन करतो. दॅट इज बायोटेक्नॉलॉजी. बरोबर, ऑर्गन ट्रान्सप्लांट करतो, जेनेटिक काउन्सिलिंग करतो. बरोबर, कोणते जीन चांगले कोणते जीन खराब आहे. फॉरेन्सिक मेडिसिन आपण या ठिकाणी बघितलं, डीएनए फिंगरप्रिंटिंग. बरोबर, जीन प्रोब्स आपण तयार केले, है ना. जेनेटिक फिंगरप्रिंटिंग आपण या ठिकाणी तयार केली विथ द हेल्प ऑफ व्हॉट, दॅट इज बायोटेक्नॉलॉजी. कॅरियोटायपिंग म्हणजे स्टडी ऑफ क्रोमोझोम, है ना. सो ऑल दिस हिअर द आउटकम्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीमुळे याचा डिमांड आहे ना. आणि याच्या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल बघतो, ह्युमन इन्सुलिन. बरोबर, सो सर एडवर्ड शाफर, है ना, is the name of scientist, Edward Sharpie Schaffer. So insulin is a peptide hormone produced by the beta cells of islets of Langerhans of the pancreas that we know. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ना. पॅनक्रिया मध्ये दोन पार्ट असतात, एक एक्झोक्राईन आणि देन एंडोक्राईन. एंडोक्राईन मध्ये आपण या ठिकाणी बघितलं आयलेट्स ऑफ लॅगरहॅन्स, आणि एंडोक्राईन मध्ये आपण बघितलं अल्फा बीटा डेल्टा सेल्स आर देअर. बीटा सेल्स काय तयार करतील, वी नोज दॅट इज इन्सुलिन. आणि इन्सुलिन या ठिकाणी गरजेचं आहे. जर इन्सुलिन नसला, बरोबर, तर कोणता डिसीज होईल, डायबिटीस मेलाइटस. चला एक क्वेश्चन विचारतो, है ना. डायबिटीस मेलाइटस डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन मुळे होतो. आणि डायबिटीस इन्सिपिडस कशाची डेफिशियन्सी आहे, कोण सांगेल. येस, केदार इज व्हेरी फास्ट दिस टाइम. इट इज एडीएच. गुड निलेश, एडीएच. सो दॅट इज डायबिटीस इन्सिपिडस. नाउ वी आर गोइंग टू टॉक अबाउट डीएम, डायबिटीस मेलाइटस. सो डायबिटीस मेलाइटस कशामुळे होतोय या ठिकाणी, यस, आयलेट्स ऑफ लॅगरहॅन्स ऑफ द पॅनक्रिया. And it was discovered by Sir Edward Sharpie Schaffer 1916 while studying islets of Langerhans. हे कोणी या ठिकाणी डिस्कवर केलंय, बरोबर. सो शापर नावाचे सायंटिस्ट 1916 मध्ये, बरोबर, त्यांनी हे या ठिकाणी सगळ्यात डिस्कवर केलंय. इन्सुलिन इज एसेन्शियल फॉर द कंट्रोल ऑफ ब्लड शुगर लेवल, है ना. आपल्याला माहिती आहे इन्सुलिनची गरज काय, तर या ठिकाणी ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी. डायबिटीस मेलाइटस इज अ डिसीज इन विच सम पीपल कॅन नॉट मेक इन्सुलिन देमसेल्फ. स्वतः इन्सुलिन बनवू शकत नाही, बरोबर, त्यांच्या बीटा सेल डॅमेज झाल्या. सो हकुरायडल 1977 सायंटिस्टचे नाव आहे ते. हकुरायडल म्हणजे एकापेक्षा जास्त सायंटिस्ट आहे. जेव्हा 3 पेक्षा जास्त सायंटिस्ट असतात तेव्हा आपण या ठिकाणी वर्ड युज करतो एटल, है ना. तर हकुरा आणि त्याची टीम आहे पूर्ण.
chemically synthesized DNA sequence of the insulin for 2 chains of alpha and beta separately inserted into 2 PBR 322 plasmid vector है ना. मग यांनी या ठिकाणी काय केलं की सेपरेटली अल्फाचे ए चेन बनवली, बी चेन बनवली, कशाची, इन्सुलिनची, आणि मग या चेन या ठिकाणी त्यांनी काय केलं, एकमेकांना कनेक्ट केल्या आणि मग काय बनवलं या ठिकाणी, यस हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज नथिंग बट दी, बरोबर, तर त्या ठिकाणी इन्सुलिन बनवलेलं आहे. सो इन्सुलिन इज प्रोटीन आहे, या ठिकाणी हार्मोन आहे, बरोबर, प्रोटीन नेचरचा हार्मोन आहे, ते त्यांनी बनवलं हकुरा एटलने, बरोबर. इन्सुलिन प्रोड्यूस्ड बाय रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इज डिझाइन्ड बाय गिल्बर्ट अँड विलोकोमारोफ इन 1978, बरोबर. तर याच्यामध्ये अजून सायंटिस्टचं नाव आहे, त्यांनी त्याला मदत केली, गिल्बर्ट आहे, बरोबर, विलोकोमारोफ आहे, बरोबर. 1978 मध्ये आपण या ठिकाणी ह्युमिलिन बनवला. द जीन्स आर इन्सर्टेड बाय द साइड ऑफ बीटा गॅलेक्टोसिडेज जीन ऑफ द प्लाझमिड अँड द रिकॉम्बिनंट प्लाझमिड वर देन सेपरेटली ट्रान्सफॉर्म इनटू द ई कोलाई हॉस्ट, बरोबर. तर आपण या ठिकाणी जो ह्युमन इन्सुलिनचा जो जीन आहे तो या ठिकाणी इन्सर्ट केला होता यांच्यामध्ये, बरोबर. आरडीएनए बनवला होता, इकोलायचा प्लाझमिड घेतला आपण, त्याच्यामध्ये बीटा गॅलेक्टोसिडेज जीनच्या साईडला, बरोबर है ना. कोणता जीन असतो बीटा गॅलेक्टोसिडेजचा जीन, कॅन एनीबडी टेल मी कोणता जीन असतो, ZY, विच जीन इज गोइंग टू प्रोड्यूस, हियर वी कॅन से बीटा गॅलेक्टोसिडेज, झेड जीन काय बनवतो, बीटा गॅलेक्टोसिडेज बनवतो. तर या ठिकाणी झेडच्या साईडला जो वाय होता है ना, वायच्या ऐवजी या ठिकाणी त्यांनी तिथे, बरोबर, ह्युमिलिन जीन टाकला आणि मग या ठिकाणी, बरोबर है ना, डाऊनस्ट्रीम करून त्याच्यापासून या ठिकाणी ह्युमिलिन आयसोलेट केलं आणि ते आज आपण या ठिकाणी देतोय. द हॉस्ट प्रोड्यूस पेनिसिलिनेज प्लस प्रो इन्सुलिन है ना, प्रिप्रो इन्सुलिन. तर या ठिकाणी हॉस्टेलमध्ये इकोलायने काय तयार केलं, या ठिकाणी पेनिसिलिनेज तयार केलं, एज वेल एज या ठिकाणी प्रिप्रो इन्सुलिन तयार केलं. इन्सुलिन इज लॅटर सेपरेटेड बाय ट्रिप्सिन ट्रीटमेंट, आणि मग त्याच्यावर आपण ट्रिप्सिन नावाच्या या ठिकाणी एन्झाइमची ट्रीटमेंट करून, बरोबर, इन्सुलिन या ठिकाणी सेपरेट केला, बरोबर है ना, कारण ट्रिप्सिन तुम्हाला माहिती आहे, बरोबर, हे ना या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे, बरोबर, प्रोटीनला ऍक्टिव्हेशन करण्यासाठी. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघतो मेडिसिन मध्ये, बरोबर, या ठिकाणी सगळ्यात पहिला रोल आपण या ठिकाणी बघितला ह्युमन इन्सुलिन. नाउ नेक्स्ट बायोटेक्नॉलॉजीचा यूज आहे, दॅट इज वॅक्सिन्स. अनदर यूज हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट, वॅक्सिन्स. बायोटेक वापरून आपण वॅक्सिन पण बनवतो, ऍप्लिकेशन आपण स्टार्ट केले. लक्षात घ्या ऍप्लिकेशन काय काय. वॅक्सिन इज द बायोलॉजिकल प्रिपरेशन दॅट प्रोव्हाइड active acquired immunity against the certain disease. Usually a vaccine consists of biological agent that represent the disease causing microorganisms. So vaccine चा concept आपल्याला माहिती आहे, बरोबर. वॅक्सिन या ठिकाणी काय करतो, बरोबर, आपल्याला प्रिव्हेंट करतो, डिसीज होऊ देत नाही. कोविडची वॅक्सिन घेतल्यानंतर कोविड होणार नाही असं म्हणतायत आता, है ना. 45+ जे पर्सन्स सगळ्यांना वॅक्सिन देतात, यू नोज दॅट, बरोबर. सो वॅक्सिन या ठिकाणी बायोलॉजिकल एजंट असतो, याच्यामध्ये जनरली या ठिकाणी, बरोबर, अॅटिन्युएटेड पॅथोजन असतो, जो की या ठिकाणी डिसीज कॉज करत नाही, फक्त इम्युनिटी या ठिकाणी स्टिम्युलेट करतो, अँटीबॉडी आपल्या शरीरामध्ये तयार करतो, अँड दॅट रिप्रेझेंट द डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये या ठिकाणी असणार आहे. असं जनरल डेफिनेशन आहे वॅक्सिनची. इट इज ऑफन मेड फ्रॉम द वीकेंड और किल फॉर्म ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट वी नो, है ना. इट्स टॉक्सिन और वन ऑफ इट्स सरफेस प्रोटीन अँटीजन. तर आपण या ठिकाणी वॅक्सिन जर तयार करायची तर आपल्याला मिनिमम या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम लागेल किंवा टॉक्सिन लागेल त्याने बनवलेला, किंवा ऍटलीस्ट त्याचा या ठिकाणी एखादा सरफेस अँटीजन लागेल, तरच आपण या ठिकाणी वॅक्सिन तयार करू शकतो. दॅट इज मिनिमम रिक्वायरमेंट आहे, बरोबर है ना. बायोटेक्नॉलॉजी हॅज ऑफर्ड मॉडर्न डायग्नोस्टिक किट, बरोबर. तर या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीने याच्यामध्ये थोडं चेंज केलंय, मॉडर्न डायग्नोस्टिक किट बनवलंय, रिकेट्सियल, बॅक्टेरियल अँड देन व्हायरल वॅक्सिन बनवले आहेत, अलॉंग विथ दी रेडिओ लेबल बायोलॉजिकल थेरापेटिक्स फॉर इमेजिंग अँड देन अनालिसिस. सो बायोटेक्नॉलॉजी वापरून पण आपण या ठिकाणी काय करू शकतो, बरोबर. त्याच्यामध्ये असं या ठिकाणी टॉक्सिन पण राहत नाही, अँटीजन पण राहत नाही, बरोबर, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी, बरोबर, परत हा डिसीज होऊ शकतो का, तो डिसीज नाही होणार. तर इनफॅक्ट त्याची वॅक्सिन या ठिकाणी तयार करू शकतो आपण. सो वॅक्सिन हॅव एलिमिनेटेड स्मॉल पॉक्स, वॅक्सिनचा वापर करून आपण या ठिकाणी स्मॉल पॉक्स एलिमिनेट केलाय, बरोबर, पोलिओ एलिमिनेट केलाय. आज आपण बघतो पोलिओ नाहीये, बरोबर, स्मॉल पॉक्स होत नाही कोणाला. अँड अदर डेडली डिसीज फॉर द लास्ट सेव्हरल डिकेड्स. तर या ठिकाणी ऑफिशियली आपण आता अनाऊन्स करणार आहे, इंडिया इज गोइंग टू, हियर वी कॅन से ऑफिशियली अनाऊन्स व्हॉट एव्हर, हियर वी कॅन से पोलिओ इट इज टोटली इरॅडिकेटेड फ्रॉम, हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज इंडियन कंट्री, है ना. आतापर्यंत, बरोबर, एक मागच्या काही डिकेड्स पासून, काही वर्षांपासून आपण पोलिओ संपवलेला आहे, स्मॉल पॉक्स संपवलेला आहे वॅक्सिनचा वापर करून, बरोबर. सो बायोटेक्नॉलॉजी हॅज मेड advancement in vaccination by making recombinant vaccine that have the potential to eradicate non-communicable disease like cancer, बरोबर है ना. तर या ठिकाणी वॅक्सिनने, बरोबर, या ठिकाणी काय केलंय, आता ऍडव्हान्समेंट पण केली आहे. रिकॉम्बिनंट वॅक्सिन आपण या ठिकाणी, बरोबर, बनवतोय, आणि रिकॉम्बिनंट वॅक्सिन करून आपण या ठिकाणी, है ना, कॅन्सर सुद्धा या ठिकाणी काय करू शकतो,
प्रिव्हेंट करू शकतो. सो नेकेड डीएनए वॅक्सीन, व्हायरल व्हॅक्टर वॅक्सीन अँड देन प्लांट डिराइव्ड वॅक्सीन्स आर फाउंड टू बी मोस्ट इफेक्टिव्ह अगेन्स्ट द नंबर ऑफ बॅक्टेरियल अँड देन व्हायरल डिसऑर्डर. है ना, या ठिकाणी महत्वाचे आहेत या ठिकाणी या वॅक्सीन. आणि या वॅक्सीन वापरून आपण या ठिकाणी बरोबर प्लांट ओरिजिनचे असतील, अॅनिमल ओरिजिनचे असतील, तर खूप सारे डिसीज या ठिकाणी प्रिव्हेंट केले आहे. बरोबर. तर तुम्हाला आता या ठिकाणी म्हटलं इंटरनेट माय फ्रेंड, जरा इंटरनेट करा, कलेक्ट द इन्फॉर्मेशन पर्टेनिंग टू रिकॉम्बिनंट वॅक्सीन अँड देअर टाइप्स, प्रोटीन वॅक्सीन अँड देन डीएनए वॅक्सीन. तर रिकॉम्बिनंट वॅक्सीन विषयी थोडं नेटवर इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. प्रोटीन वॅक्सीन काय असतं, डीएनए वॅक्सीन काय असतं, अशी थोडीशी या ठिकाणी काय करा, इन्फॉर्मेशन या ठिकाणी अंडरस्टँड करा. आणि आता हा जो नेक्स्ट पार्ट आहे ओरल वॅक्सीन नॉवेल अप्रोच, हा आपण आता उद्याच्या क्लासमध्ये डिस्कस करू. आणि ऍप्लिकेशन आपण या ठिकाणी स्टार्ट केलंय. वॅक्सिन घेतल्यावर पण कोविड होतो आहे सर, यस, दॅट इज द इश्यू, है ना, कारण त्याच्यावर टेस्टिंग प्रॉपर झालेली नाहीये, त्याच्यावर स्टडी कम्प्लीट झालेली नाहीये, असे काही प्रॉब्लेम येणार आहेत. पण मोस्ट ऑफ द पीपल्स मध्ये या ठिकाणी बरोबर इट विल गेट सॉल्व्ह असं गव्हर्नमेंट म्हणतंय. ऍक्च्युअली वी डोंट नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन, पण ते आपल्याला समजेल, वॅक्सिन घेतल्यावर समजेल की ओव्हरऑल रिझल्ट काय होतोय, है ना. आणि फक्त आपली एकमेव कंट्री नाहीये, सगळ्याच कंट्रीमध्ये वॅक्सिनेशन सुरू आहे. तुर्तास दुसरा या ठिकाणी पर्याय नाहीये. बरोबर. सो मी तुम्हाला या ठिकाणी काय करतो, डीपीएस पाठवतोय ग्रुपवर, चेक करा डीपीएस आली आहे का आणि सॉल्व्ह करा इमिडिएटली, लगेच आज आता ताबडतोब. बरोबर. रिमेनिंग पार्ट जो आहे आपण वॅक्सिनचा, ओरल वॅक्सिनचा, तो या ठिकाणी नेक्स्ट लेक्चर मध्ये अंडरस्टँड करू. बरोबर. सो आय एम गोइंग टू सेंड यू द डीपीएस. करा, चेक करा ग्रुपवर आली आहे का. ग्रुपवर आली का. ओके. सो सॉलिड, है ना. आणि प्रत्येकाने कंपल्सरी करा, आताच करा आणि मग मीटिंगला लिव्ह करा. बरोबर.